मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज मॉर्निंग रुटीन, आजची मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे फ्रीज क्लिनिंगपासून. ॲक्च्युली थोडंसं एक एक गोष्टी काढलेल्या आहेत मी क्लीन करायसाठी. त्या दिवशी संध्याकाळला सगळे ड्रॉवर्स क्लीन करून घेतले. वन साईड क्लीन केलं आणि मधातलं जे पार्टिशन आहे आपलं ड्रेसिंगचं ते क्लीन करून काढलं. वॉशरूम वगैरे मागेच क्लीन केलं होतं सगळं बाथरूम. कारण कसं असतं ना, भरपूर जणांचं जेव्हा घरात वावरणे असतं किंवा हात लागतो तर गोष्टी नाही म्हटलं तरी डिसमेंटल होत असतात. सो आज फ्रीज क्लीन करायला काढले आणि भरपूर दिवस झालं शॉर्ट आउट होतं केलेलं. काही काही गोष्टी असे असतात ना, जसं आता ते गोडा मसाला वगैरे फक्त 3 ते 4 महिन्याचंच त्याचं ड्युरेशन असतं, त्यानंतर ते एक्सपायर होऊन जातं. तेवढं यूज पण होत नाही. फक्त मी मसाला भात पुलाव करायचा असेल तर अशा ठिकाणीच त्याचं यूज करतो. सो तेवढे यूज पण होत नाही. इथं सगळे ड्रॉवर्स काढून घेतले बाहेर वॉश करण्यासाठी. कारण काय असते ना, दूध आणल्यानंतर आणि स्वतः येऊन दूध ठेवते, त्यामुळे हे असे डाग झालेले आहेत. आणि सगळं जेवढं पण सामान एक्सपायर्ड झालेलं आहे ते सगळे इथं काढून घेतले. व्हेजिटेबल्स वगैरे सगळे खराब झालेले होते. आणि बाकी फ्रीज क्लीन केली आज आउटर साईडने. मागे ॲक्च्युली विसरली मी क्लीन करायला, आतमधूनच क्लीन केलं होतं. सो हे सगळं क्लीन करून घेतलं. इथले सामान कमी केलं. डाळ वगैरे तर काही असं एक्सपायर्ड वगैरे होत नाही फ्रीजमध्ये असलं तर. फक्त एक आहे की त्यांना कुठले सोंडे लागायला नको, नाही तर बाकी ॲज इट इज असतात. हे सगळं क्लीन केलं. इथं लावून घेतलं व्यवस्थित बाकीचं जेवढं पण आहे. आणि इथून पण क्लीन करून घेतलं. फ्रीज बंद करूनच क्लीन करते मी ॲक्च्युली, नाहीतर काय असतं ना, कारण हे रबर वगैरे पण क्लीन करावं लागतं. सो ओलावा असतो त्याच्यामुळे सांगता नाही येत. कारण कसं आहे, शेवटी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, काय होईल कधी काय सांगता येत नाही. 11:30 वाजलेले आहेत आणि आज एवढं वारा चालतो आहे ना की कंटिन्युअसली दारं आपटत आहेत. सो करून घेते क्लीन. बाकीचे वॉश करून वाळू घालून घेते. आणि ॲक्च्युली बॅग्स वगैरे ठेवायचे होत्या वर, पण ते पण राहिलेच आहेत. कारण माझा हात पुरत नाही तेवढ्यावर जर बॅग्स ठेवायच्या, कारण बॅग्स पण भरपूर ते उंच आहेत. सो ते पण ठेवायचे आहे. त्यानंतर आता एक स्वेटरसुद्धा वॉश करायला काढावं लागेल, कारण झालं आता काम झालं. मधात येईल थोडीशी थंडी होळीच्या जवळपास वगैरे मे बी, पण तेवढी स्वेटरची गरज नाही पडत त्या ड्युरेशनमध्ये. आणि उद्याला जे चाललेलं आहे गुजरात साईड, त्याचं ट्रेनिंग आहे 1 वीकचं. सो तो ट्रेनिंगसाठी जात आहे. मी आणि अन्वी इथंच थांबत आहोत नागपूरला, कारण मधात पण अन्वीची जवळपास 1 मंथ स्कूल स्किप झाली होती. आधी क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या तिला जवळपास आठवडाभर. त्यानंतर 3 दिवस ती स्कूलला गेली. त्यानंतर पुन्हा मग आम्ही जानेवारी 4 तारखेला इथून निघून गेलो होतो लग्नासाठी. ज्या वेळेला पण ब्लॉगिंग करावं ना, कोणी ना कोणी विकणारा किंवा कचरावाला येऊनच राहतो. सो 4 पासून तर जवळपास 12 तारखेपर्यंत ती कंप्लीट सुट्ट्यांवर होती. त्यानंतर मग मधात पुन्हा सॅटर्डे संडे गावी जावं लागलं. सो ह्या ड्युरेशनमध्ये तिच्या सुट्ट्या भरपूर झालेल्या. सो आता तिचं कुठलीही मिस नाही करायचं, कारण ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट आहेत स्कूलमधल्या. आणि कसं आहे ना, एक मुलं रुटीनमध्ये असतात ना, सो त्यांचं जेवण हे त्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालत असतात. आता अन्वीचं मी हळूहळू मधात माहिती नाही का बरं तिने कम्प्लीटच जेवण बंद केलेला. सो एक गोष्ट मी नोटीस केली तिच्या बाबतीत, की ती लिक्विड गोष्टी खूप खाते. सॉलिड गोष्ट अजिबात खात नव्हती, लिक्विडच पियायची ती. म्हणजे जसं काही फ्रुटी वगैरे जर दिसलं तर खूप मागे लागायची की मला फ्रुटी प्यायचे. जनरली आम्ही टाळतो, तिला दाखवतच नाही. म्हणजे आम्ही फक्त दोघे जर असलो ना तर खूप टाळतो आम्ही, म्हणजे दाखवतच नाही तिला ही गोष्ट, कारण ते लहान मुलांसाठी चांगलं नाही आहे ते. पण कसं आहे, जेव्हा आपण दुसऱ्यांसोबत असतो किंवा पब्लिक ठिकाणी असतो तर कुणी ना कुणी जर पितानी दिसलं तर मग मुलं कंट्रोलच्या बाहेर असतात एकदम. सो अशा वस्तू ती प्यायची किंवा कुठली लिक्विड गोष्ट ती प्यायची. पण सॉलिड जर दिलं ना तर ती गिळतच नाही, म्हणजे एक घाससुद्धा ती गिळत नव्हती. सो एक गोष्ट असं लक्षात आली की ती फक्त लिक्विडचं जास्त कन्झ्युम करते ती. सो म्हणून तिला वरणचं पाणी एक अल्टरनेट केलेलं आहे. वरणचं पाणी 1 दिवस, त्याच्यानंतर भाताचं पाणी 1 दिवस, असं करून. जसं आता ती स्कूलमधून येणार, तिला आधी दूध देणार, त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर वरणचं पाणी किंवा भाताचं पाणी देणार. सो जेणेकरून तिचं जे भूक मधामध्ये थोडंसं ह्या झालेलं आहे
की तिला ॲक्च्युली भूकच लागत नाही, बाकी गोष्टीची भूक लागते, फक्त दुधाची भूक लागते. सो ते कुठे ना कुठे पुन्हा रिटर्न आणायचं आहे. सो त्यामुळे म्हटलं लिक्विडपासूनच स्टार्ट करू, जेणेकरून थोडंसं जी तिची भूक आहे ना ती वाढायला मदत होईल. आणि पौष्टिक असतं भाताचं पाणी, वरणाचं पाणी. जेव्हा पण अन्वीचा काही पोटाचा प्रॉब्लेम येतो किंवा तिला फिवर असतो तेव्हा डॉक्टर एकच गोष्ट सजेस्ट करतं की भाताचं पाणी द्या किंवा कुठलंही सूप द्या. सो ह्या अशा गोष्टी आहेत ना ज्यांनी भूक वाढण्यासाठी मदत होते. सो आज भाताचं पाणी काढून ठेवलेलं आहे. सो हा कप मागेच ॲक्च्युली घेऊन आणलेलं होतं कारण तिची बॉटल स्किप करायची होती मला. सो काल एक ट्रायल झालेला आहे, रात्रीला मी अद्रकचा रस काढून बॉटलच्या निपलला लावून ठेवलेली होती. सो तिने थोड्या वेळच ती तोंडात घेतली कारण त्यानंतर मग ते आग व्हायला लागलं तिला अद्रक असल्यामुळे. सो त्यानंतर तिने अजिबात दूध पिलेलं नाही. भात पण म्हणजे जेवली, ती साधं भात वरण भात जेवली, त्याच्यानंतर पुलाव केलं होतं ते पण ती पण जेवली. सो अशा पद्धतीने सुरू आहे कारण तिला कंप्लीट आता जेवणावर आणणे खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम कसं होतं ट्रॅव्हलिंगमध्ये, प्रत्येक ठिकाणी गाईचं दूध घेऊन ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही होत. आणि दुसरं तिला सूट होत नाही प्रत्येक ठिकाणाचं दूध. इव्हन गावाकडे गेलं तरी मी दूधवाल्याकडलं दूध घेत नाही, डेअरीवरचं सांगते. तर मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला डबे घेऊन जावं लागतात. सो ह्याचे डबे माझ्याकडे असतात पेंडिंग, म्हणजे कधी दूध वगैरे संपलं तर मग हे डबे कामात येतात मला घरी पण. आणि कुठं जर ट्रॅव्हल करत आहोत आम्ही दिवसभरासाठी आणि उष्णता आहे बाहेर, तर सो अशा वेळेला मी डायरेक्ट पावडरचा डब्बाच कॅरी करते. सो जर कसं आहे जेवणावर असले मुलं तर कुठेही बाहेर जेवणाची आजकाल सुविधा सगळ्या ठिकाणी असते. सो प्रॉब्लेम नसतो. दुधाचं थोडंसं प्रॉब्लेम असतं की जनरली गाईचं दूध सगळ्या ठिकाणी भेटायला नाही पाहत. इव्हन पॅकेटचं सुद्धा. म्हशीचं दूध कुठेही मिळून जाईल, अमूलचं जर घ्यायला गेलं तर कुठेही मिळतं, पण गाईचं थोडंसं पॉसिबल नाही होत भेटणं. चला वॉश करून घेते, तोपर्यंत मग अन्वीचे पण वेळेत अपलोडिंग सुरू आहे आणि इथलं पण थोडंसं मला क्लिनिंग करायचं आहे. सगळं कसं आहे रेग्युलर हात जिथे लागतो तिथल्या वस्तू कंटिन्यू. आणि दुसरी गोष्ट इथं कुठले कबर्ड्स नाही, त्यामुळे एखादी गोष्ट अनऑर्गनाइज झाली ना तर ती खूप लवकर दिसून येते. त्यामुळेच मला खूप सतत असं ना ऑर्गनाइज करत राहावं लागतं. नाही तर ड्रॉवर्स किंवा कबर्ड नाही तर एवढं ऑर्गनाइज करायची गरज. ब्रेक मारायचं. सो वाजल्या जवळपास 6:30. अन्वीला घेऊन आली आज इकडे. मलाही थोडंसं एका जागेवर राहून असं खूप हेवी वाटायला लागला आज, त्यामुळे म्हटलं जाऊ. चालवत आणली अन्वीनी सायकल, फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागतं गाड्या येतात तर. हळू. ब्रेक. काही भीती नाही. ठेवून दे सायकल. चप्पल का लग्न जमलं आणि लग्न नाही निघालं. मी म्हटलंच होतं की तिला खूप चांगलं वेळ ये. तिथून नाही, इथून नाही सायकल नाही.